नातवानं टोप्याचं गाठोड घेतलं आणि टोप्या विकायला चालला. टोप्या विकायला जात असताना वाटेमध्ये एक जंगल लागलं. तो त्या जंगलातल्या एका झाडाखाली गेला, जेवण केलं, पाणी पिला आणि तिथं झोपी गेला. ना तो झोपी गेला, काही माकडे आले, गाठोड्यामधल्या टोप्या घेतल्या, झाडावर जाऊन बसले. ना तो उठून बघतो तर काय, सगळ्या टोप्या माकडे घेऊन गेलेले असतात. मग आता आजानं काय सांगितलंय तेच करायचं. मग नातू सुरुवातीला हातामध्ये दगड धोंडे घेतो आणि त्या माकडांना भिरकावून मारतो. माकडं हुशार, झाडावरचे फळे तोडतात, नातवाला मारतात. आता दुसरा पर्याय काय सांगितला की त्या माकडांना वाकड दाखवायचं. माकडांना वाकडं दाखवलं, माकडं हुशार, त्याला वाकडं दाखवू लागले. आता शेवटचा पर्याय माझ्या आजोबाने काय सांगितलाय, डोक्यावरची टोपी काढायची, खाली टाकायची. नातवानं डोक्यावरची टोपी काढली, खाली टाकली. त्याला वाटलं आता माकडं तसंच करतील, पण माकडाने तसं नाही केलं. त्या माकडाचं एक पिल्लू झाडावरनं खाली उतरलं, नातवाच्या जवळ आलं, खंदीशी काना खाली लावली. नातवाला काय कळेना. तो म्हटला, अरे बाबा माझी काय चूक आहे, मला जसं माझ्या आजानं सांगितलं मी तसंच केलं. त्यावेळेस त्याला माकडाचं पिल्लू म्हणलं, तू म्हणतो ते बरोबर आहे. अरे बाबा पण आजा काय तुला एकट्यालाच आहे का, आजा आम्हाला पण आहे की. आमच्या आजानं सांगितले सगळं करायचं, डोक्यावरची टोपी नाही खाली टाकायची, कानाखाली जाळ काढायचा. बांधवानो, मागच्या पिढीतली माकडं सुधारली, आपण कधी सुधारायचं? बदल कुठून करायचा, सुरुवात कुठून करायची? हा बघा, हा माझ्या हातामध्ये 15,000चा मोबाईल आहे. त्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, इंस्टाग्राम आला, लुडो आलं, आता पबजी आली, बरोबर आहे की नाही? ह्या मोबाईल मध्ये आमच्या वॉलपेपरला आम्ही फोटो कोणाचा ठेवतो, करीना कपूर, करिश्मा कपूर, काजल, कॅटरीना, आर्ची. आता आर्ची काय आपल्या मामाची मुलगी आहे का? नाही ना.